आज कलंगूट सरपंच आणि सेक्रेटरी वचून ते इलिगल नाईट क्लब होता तो बंद केला होता. कलंगूट सरपंच आणि सेक्रेटरीचे अभिनंदन. कित्याक एक क्लब खंय तरी बंद जालो आणि त्यांच्यानी कारवाई करून त्याका लॉक मारला म्हणटा तो. म्हाका दिसता हांव चित्ता की ते लॉक परमनंट उरतले जर तर तो जो कोणाचो क्लब आहा तो फॉर्मेलिटी कितें आहा त्यो कंप्लीट करना. काल प्रेस मिडियमा मार्फत हांवें पळयलें की MLA ऑफ कलंगूट, ऑनरेबल MLA ऑफ कलंगूट श्री मायकल लोबो म्हणटा की लेजिस्लेशन येवपाची गरज आसा ऑन द नाईट लाईफ ऑफ गोवा. माझ्या मनान एक क्वेश्चन येयलो की जर तर लेजिस्लेशन येयलें जाल्यार हे जे कितें क्लब आहा ते रेग्युलेट जातले काय ते हाती भायर वयतले पळय ते. कित्याक वी ऑल नो कलंगूट इज नोन और कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सी इज नोन फॉर द बीच वॉट वी हॅव, दर्यावेळ जी आमची आहा पळय ती, आणि नाईट लाईफ. रिस्पॉन्सिबल नाईट लाईफाक आमचें ऑब्जेक्शन ना, पण जर तर ट्युरिस्टांक मारले गेले जाल्यार खंय तरी ट्युरिस्ट येवपाक आमच्या कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सीन कमी जाता. हे आमी सगळ्यांनी पळयलां. 3000 लोक जेन्ना रस्त्यार चल्ले काळे कपडे घालून टू ऑब्जेक्ट दीस कायंड ऑफ एक्टिविटीज इन कलंगूट, जर तर त्याच्या उपरांत प्रशासन जे बसला त्यांच्यानी काही एक करूंक ना. हांव आनी म्हाजो फ्रेंड जेन्ना हायकोर्टान गेले तेन्ना आमी 13 डान्स बार्रां सील केली. अजून पासून ती सील आहा. इट इज ओनली बिकॉज ऑफ द इंटरव्हेन्शन ऑफ द ऑनरेबल हायकोर्ट. जाल्यार आता जर पुरो एक्टिव्ह जाल्या जाल्यार बरी गजाल कलंगूटाक लागून. जर तर आमदार आनी सरपंच जर मेळोन हे जे कितें वायट आसा पळय ते बंद करूंक सोदता जाल्यार. कित्याक म्हाका उगडास जाता NGPDAचो चेअरमॅन आसलो मायकल, तेन्ना तेणी एक दिसाचो हंगर स्ट्रायक केल्लो. कित्याक तो म्हाका अजून खबर ना. कित्याक तेच्या उपरांत हंगर स्ट्रायका उपरांत आनीक डान्स बार वाडली. तो तेन्ना हंगर स्ट्रायकाक बसलेलो, तो डान्स बार वाल्यांक प्रोटेक्शन दिवपाक बसलेलो काय आनी कित्याक बसलेलो तो म्हाका खबर ना अजून. हांव मागता MLA कडेन, कलंगूटान भरपूरश्यो वायट गोष्टी चल्ल्या. बर्ज इन्सिडंटा उपरांत 5 ते 7 क्लब टिटोज लेनीन येयल्या आणि ते 7 क्लबांक लायसन्सीस आहा. कसली लायसन्स आहा पळय ती एकदा चेक करची पंचायतीन जावं MLA. काल जो तो म्हणटा की रेजिडेन्शियल हाऊसांनी कोण तरी क्लब चलयता जाल्यार ताका खबर आसतली खंयच्या क्लब चलयता. रेजिडेन्शियल हाऊसांनी पळय ते. तो जेन्ना NGPDA चेअरमॅन आसलो तेन्ना तेणी कारवाई करूंक जाय आसली. तेणी एका क्लबाचेर खंय तरी कारवाई केल्ली म्हाज्या इन्फॉर्मेशना प्रमाणे. बाकीच्या क्लबांचेर करूंक जाय आसली, तेणी करूंक ना. ह्या 14 वर्सांक जे क्लब चालू आसा त्या 14 वर्सांत जर तर क्लब चालू आसा जाल्यार कोणाच्या तरी आशिर्वादान चलताले ते क्लब. हे फायंड आउट करपाची गरज आसा. कळंगूट मतदारसंघाचे जनतेन हे सगळे पळोवचे की इलेक्शनाक कळलें तर मायकल सांगता की आपूण लेजिस्लेशन हाडटलो ते गोंयच्या बऱ्याक का वायटाक हे मुख्यमंत्र्यांनी एकदा पळोवचे. कित्याक कळंगूट मतदारसंघाचें नांव दिसान दीस पिड्ड्यार जायत चल्लां. थोडे डुबियस क्लब्स आसा ते बंद जावपाची गरज आसा. थोडे स्पाय चलता. म्हाका विचारले 3-4 जाग्यांचेर लडकी चाहिए का म्हणून. सो हांवें कितें करपाचें त्या टायमार. स्पा खंयचे ते आमकां खबर आहा, क्लब खंयचे ते आमकां खबर आहा. इन्फॉर्मेशन जायी जाल्यार कोणी आमकां पर्सनल कॉन्टॅक्ट करून घेवची आणि कळंगूट मतदारसंघान हे जे कितें वायट कृत्य चल्लां ते बंद जावपाची गरज आसा. म्हाका दिसता बर्ज इन्सिडंटा उपरांत खुबश्यो ऑथॉरिटी जाग्यो जाल्या. आनी एकदा कॉंग्रॅच्युलेशन टू द सरपंच ऑफ कलंगूट की तिने लॉक मारले म्हणून त्या क्लबाक. सरपंचाक सांगता खुबशे क्लब आहा, हांव जाल्यार वांगडा येता, तांकांय लॉक मारुया, कायदेशीर कितें करुया आणि कलंगूटचें नांव जें बदनाम जालां ते खंय तरी लॉस्ट ग्लोरी जी कलंगूटची आहा ती परती हाडुया. थँक्यू.